जिजाऊ ज्ञानतीर्थ गुणवंतांची खान या फेसबुक पेजवरती मी राजूवा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। सर्वांना जय जिजाऊ, नमस्कार। मित्रांनो, मागील रविवारी काही तांत्रिक अडचणीमुळे आपण जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माजी विद्यार्थ्यांशी हा जो कार्यक्रम आहे संवाद हा कार्यक्रम आपण घेऊ शकलो नाही। आज आपण मागील रविवारी ज्या विद्यार्थिनीशी आपण संवाद साधणार होतो त्यांच्याशीच आज आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। आपल्या सर्वांना परिचय आहे, काही नवीन मित्र देखील हा कार्यक्रम बघत असतील, काही नवीन पालक विद्यार्थी हा कार्यक्रम बघत असतील, त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मागील 4 महिन्यापासून जिजाऊ ज्ञानतीर्थ गुणवंतांची खान या फेसबुक पेजच्या माध्यमातून आम्ही जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहोत। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहून समाजाची सेवा करणाऱ्या जिजाऊ ज्ञानतीर्थच्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधून त्यांचा जीवन प्रवास या माध्यमातून आम्ही जाणून घेत आहोत। या फेसबुक लाईव्हचा किंवा हा जो छोटासा आमचा कार्यक्रम आहे, ही जी मालिका आहे, या मालिकेचा एक उद्देश आहे की शिक्षणामध्ये असणारे जे काही विविध क्षेत्र आहेत या क्षेत्रांची पालकांना ओळख व्हावी आणि शिक्षणातील विविध क्षेत्रांची पालकांना ओळख व्हावी, त्यांचे जे काही समस्या असतील त्या क्षेत्रासंबंधी या सर्व या माध्यमातून सोडवल्या जावे। कारण जिजाऊ ज्ञानतीर्थचे जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी हे शिक्षक आहेत, अनेक विद्यार्थी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, पोलीस आहेत, समाजसेवक आहेत, राजकारणी आहेत, अशा विविध क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञ आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, अशा विविध क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी आज कार्यरत आहेत। या विद्यार्थ्याच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी आहेत किंवा या क्षेत्रात नेमकं कसं जायचं, या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांगत आहोत। कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे हे विद्यार्थी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसमोर त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधी, त्यांची ओळख आणि त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने जायचं याबद्दल या ठिकाणी माहिती सांगत आहे। याबरोबरच हे विद्यार्थी आज ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या क्षेत्रामध्ये कोणकोणती आव्हानं आहेत, कोणकोणत्या नवीन संधी आहेत आणि त्यांचं कार्य कशा पद्धतीचं आहे हे आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना समजत आहे। त्यामुळे पालकांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी हा कार्यक्रम जरूर ऐकावा, जरूर बघावा आणि विद्यार्थ्यांनी देखील हा कार्यक्रम जरूर ऐकावा। आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांचा परिचय या ठिकाणी मी आपणास करून देतो। त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की दातृत्वाचे तेज, वक्तृत्वाचे ओज, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच लकाकी, सत्कार्याची ओढ, चांगुलपणाची जोड, ज्यांच्या कार्याची वेगळीच चकाकी, अशा जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माजी विद्यार्थिनी वर्षा शिरीषकुमार लोहट, राहणार परभणी, द्या की आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडपांगरी, तालुका जिल्हा परभणी या ठिकाणी त्या पदवीधर प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। त्यांचं शिक्षण MA BEd आहे। मॅडमच्या बाबतीत सांगायचं म्हणजे मॅडमचं जे शिक्षण आहे ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे मांडाखळी या ठिकाणी इयत्ता 1ली ते 4थीचं त्यांचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडाखळी या ठिकाणी झालेलं आहे। याबरोबरच 5वी ते 10वीचं जे शिक्षण आहे हे गावामध्ये असणारी जी काही संस्था आहे मांडवी ऋषी, या संस्थेमध्ये त्यांचं 5वी ते 10वीचं शिक्षण झाले आहे आणि 11वी 12वीचं शिक्षण त्यांचं अर्थातच जिजाऊ ज्ञानतीर्थ उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी परभणी या ठिकाणी झालेलं आहे। तर आज आपण वर्षा लोहट मॅडम यांच्याशी संवाद साधून
शिक्षणामध्ये असणाऱ्या विविध संधी आणि त्या अत्यंत उपक्रमशील शिक्षिका आहे। MA इंग्रजी आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची जी काही अवास्तविक भीती आहे ही भीती घालवण्याचं काम ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून करतात। त्यांचे विद्यार्थी अत्यंत सुंदर पद्धतीची इंग्लिश या ठिकाणी बोलतात। नवनवीन उपक्रम राबवून अध्यापन करण्याचं त्यांची हातोटी आहे। तर आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत। आपण मॅडमशी या ठिकाणी कनेक्ट होऊया। तर सर्वांना विनंती आहे की ज्या पद्धतीने आपण मागचे सगळे कार्यक्रम बघितले त्या पद्धतीने कार्यक्रम देखील आपण बघावे। जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माजी विद्यार्थिनी वर्षा लोहट मॅडम या आपल्याशी या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत। मॅडम, या फेसबुक पेज मध्ये, या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत। माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? क्लोजचं बटन आहे, एक मिनिट आहे सर। ओके ओके मॅडम। तर बऱ्याच वेळा मित्रांनो टेक्निकल प्रॉब्लेमच्या कारणामुळे आम्हाला हा संवाद कधी कधी करावा लागतो। हे क्लोजचं आहे ना? ब्रॉडकास्ट आहे, नाही मॅडम आपण दिसत आहात आणि आवाज पण आपला येत आहे। ओके ठीक आहे सर, चालेल। करा सुरू। तर अडचण सांगा, आम्ही करायची सुरुवात? हो। तर जिजाऊ ज्ञानतीर्थ गुणवंतांची खाण या पेजवरती आपलं या ठिकाणी मी सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद सर, थँक्यू सर। तर सुरुवातीला मी आपला परिचय या ठिकाणी दिलाय, आपण कनेक्ट नव्हता तरी सुद्धा तुमच्या सर्व मित्रांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण आपलं पूर्ण नाव, आपलं गाव आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कृपया आपण सांगा। ठीक आहे, माझं सासरकडचं नाव अगोदर सांगते मी। ठीक आहे। माझं नाव वर्षा गोविंदराव देशमुख आणि माहेरचं नाव आहे वर्षा शिरीष कुमार लोहट। कारण म्हणजे नोकरीमध्ये माझं वर्षा शिरीष कुमार लोहट ह्याच नावानं मला सगळेजण ओळखतात, परंतु मला प्रामुख्याने इथं सासरच्या नावाचा अगोदर उल्लेख करावा असा वाटतोय, त्याच्यामुळं मी माझं नाव वर्षा गोविंदराव देशमुख असं सांगेल। माझं माहेर मांडाकळी आणि माझं सासर आहे टाकळी कुंभकर्ण। माझी माहेरची कुटुंबाची जर पार्श्वभूमी पाहायची जर झाली तर कुटुंबाची पार्श्वभूमी पहिल्यापासूनच चांगली होती, म्हणजे शैक्षणिक बाबतीत चांगली होती। माझे वडील शिक्षकच होते, आहेत सध्या पण, आणि आजूबाजू म्हणजे आमच्या कुटुंबातच भरपूर सारे शिक्षक आहेत। आमच्या गावामध्ये पण शैक्षणिक वातावरण होतं, त्यामुळे माझी कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे ती शैक्षणिक वातावरणातच गेलेली आहे आणि सध्याचं जे माझं कौटुंबिक वातावरण आहे ते सुद्धा खूप छान आहे। नक्कीच मॅडम, धन्यवाद। आपलं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण कुठं झालं याच्याबद्दलही कृपया आम्हाला थोडीशी माहिती। चालेल। माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडाखळी या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यानंतर 5वी ते 10वी सुद्धा माझी मी जिजाऊ ज्ञान ठीक आहे। आपलं जर आपण रूमचे दरवाजे लावले असतील तर कृपया उघडा, कारण रेंजचा प्रॉब्लेम येऊ शकतो। नेटवर्कचा कदाचित थोडासा प्रॉब्लेम येत आहे। ओके ओके। तर आपण कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत आणि शिक्षक म्हणून आपली कशा पद्धतीने निवड झाली याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती।
11वी आणि 12वी मी जिजाऊ उद्यान तीर्थमध्ये केल्याच्या नंतर डीएड ला गेले. डीएड ला गेले म्हणजे ह्याचा उद्देशच असा होता की आता आपल्याला म्हणजे नोकरी करायची आहे शिक्षकाची. तर शिक्षकाची नोकरी तर काही मिळाली नाही डीएड झाल्यानंतर, कारण माझं पर्सेंटेज त्यावेळेला कमी आलं. म्हणजे माझं पर्सेंटेज कमी आल्यामुळे अगदी 2% माझा नोकरी लागण्याचा चान्स त्यावेळेला माझ्या हातून निघून गेला होता. तर त्याच्यानंतर मग माझं नशीब चांगलं होतं असं मी म्हणेल. त्यामुळं त्यावेळी शासनानं जाहीर केलं की ह्याच्यानंतरची जी नोकर भरतीची प्रक्रिया आहे ती स्पर्धा परीक्षेनं पूर्ण होईल. त्याच्यानंतर मग आमच्या सीईटीची परीक्षा, तर त्या सीईटीच्या परीक्षेत म्हणजे माझी पहिली जी सीईटीची परीक्षा आहे ती परीक्षा मी दिली होती. तर मला नोकरी लागली नव्हती, त्यामुळे माझ्याकडे वेळ होता. जिजाऊवरच मी त्यावेळेला म्हणजे शिकवत पण होते त्या कालावधीमध्ये. मग सरांना म्हटलं मी, नितीन सरांना वगैरे, माझी अशी अशी परीक्षा आहे आता, मला म्हणजे ती माझ्या जीवनातली पहिली स्पर्धा परीक्षा होती. तर सरांनी मला त्यावेळेला फुल सपोर्ट केला परीक्षा देण्यासाठीचा. परीक्षा कशी द्यायची, कसले विषय असतील, कारण एकदम पहिली परीक्षा होती सीईटीची परीक्षा. कुणालाच काही स्वरूप माहिती नव्हतं, कसं भरती होणार कशी नाही, काहीच माहिती नव्हतं कुणाला. तर त्यावेळेला मला नितीन सरांनी खूप सपोर्ट केला, कशा पद्धतीने ती परीक्षा द्यायची अगदी समजावून सांगितलं. आणि त्यामुळं मी तिथून पुढं अभ्यास केला स्पर्धा परीक्षेचा. अतिशय मन लावून अभ्यास केला, कारण मला माहिती होतं की आता अगोदर तर माझा चान्स गेलेलाच आहे, पण आता जर माझा हा पण चान्स जर गेला तर मी जे पाहिलेलं स्वप्न आहे काही ना काही व्हायचं, काही ना काही नोकरी लागायचं किंवा शिक्षक म्हणून नोकरीला लागायचं, ते तर माझं स्वप्न पाण्यातच मिळणार होतं. त्याच्यामुळं मी अतिशय जीव तोडून मेहनत केली आणि मला सांगायला अभिमान वाटेल की मला 300 पैकी त्यावेळेला 224 मार्क होते. महाराष्ट्रात माझा काहीतरी कितवा तरी नंबर पण होता आणि त्यावेळेला भरपूर मार्क्स आल्यामुळं मी परभणी जिल्ह्यातच पहिल्यापासून नोकरीला लागलेली आहे शिक्षिका म्हणून. त्याच्यानंतर कोणतीही स्पर्धा परीक्षा दिली नाही, ती पहिली आणि शेवटची स्पर्धा परीक्षा होती. खूपच सुंदर आणि अत्यंत अभिमानास्पद. तत्पूर्वी आपला जो मोबाईल असेल, वायफाय लॅपटॉप नाही, माझाच मोबाईल कनेक्ट आहे. ओके, ठीक आहे. तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण शिक्षिका झाला. एक मिनिट सर, आवाज येतोय ना? हा, येतोय आवाज. काय हरकत नाही. तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण शिक्षिका झालात, आपलं स्वप्न पूर्ण झालं. मला एक विचारायचे की समजा जर आपण शिक्षिका झाला नसतात तर काय झालं असतात, काय व्हायला आवडलं असतं किंवा काय ध्येय होतं तुमचं? शिक्षिका जर झाले नसते तर म्हणजे कसं आहे, लहानपणापासून माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर घरामध्येच माझे वडील शिक्षक होते, काका शिक्षक आहेत, नितीन सरांचे वडील किंवा वहिनी सगळे आजूबाजूला शिक्षकच, आणि त्यांच्याकडे पाहून त्यांचा खूप प्रभाव होता माझ्यावर. मलाही त्यांच्यासारखंच बनायचं होतं. तर त्यामुळं शिक्षक होण्याव्यतिरिक्त मी कधी विचार नव्हता केला. पण मला इथं आवर्जून सांगावंसं वाटेल, माझ्या लहानपणी एक मॅडम होत्या जिल्हा परिषदला शिकवणाऱ्या, त्यांचं नाव अपसिंगेकर मॅडम. आजही त्या नोकरीमध्ये आहेत. तर त्या मला नेहमी म्हणायच्या, अगं वर्षा, काही नाही, शिक्षक वगैरे काही होऊ नकोस, तू काहीतरी चांगलं मोठं बन. आणि त्यांनी मला तेव्हा किरण बेदींचं पुस्तक दिलं होतं वाचायला, आयडियर. म्हणजे त्यांचा पण खूप प्रभाव होता माझ्यावर, त्या मला खूप आवडायच्या मॅडम. तर मॅडम मला नेहमी म्हणायच्या, शिक्षक सोडून तू दुसरं काहीतरी बन, शिक्षक सोडून तू काहीतरी दुसरं बन. आणि त्यावेळेला मग मला वाटायचं की मी पण किरण बेदी सारखं पोलीस ऑफिसर व्हावं. आणि मी राहत पण तशीच होती, माझी पर्सनॅलिटी पण तशीच होती. मी कधीच नोकरी म्हणजे अगदी लग्न होईपर्यंत मी म्हणेल मी मुलींसारखं कधीच राहिले नव्हते. राहणीमानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अगदी माझ्यावर प्रभाव होता. जर शिक्षिका झाले नसते तर नक्कीच मला पोलीस ऑफिसर व्हायला आवडलं असतं. एकदम कडक. एकदम कडक. तर म्हणजे शिक्षिका जर झाला नसतात तर कदाचित तुम्ही पोलीस मध्ये झाला असतात, अधिकारी झाला असतात. तर स्वप्न होतं किरण बेदी सारखं व्हायचं. आज असो, शिक्षिका ही शिक्षण क्षेत्रामध्ये आपण राहून खूप मोठं काम करत आहात.
विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात, समाजाला घडवण्याचं काम करतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडपांगरी या ठिकाणी शिक्षिका म्हणून शिकवत असताना आपण शाळेमध्ये अध्यापनामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे उपक्रम राबवता, याबद्दल आम्हाला थोडीशी. तसं तर सध्याच म्हणजे उपक्रम कोणते राबवते ते तर सांगेलच मी, पण सध्याची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्याबद्दल थोडस एक मिनिट अगोदर माझं मत मी सांगेल. सध्याची जी शिक्षण नक्कीच. पद्धती आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी कसं होतं, म्हणजे आपण जेव्हा शिकायचो त्यावेळेला शिक्षक शिकवायचे फळ्यावर वगैरे लिहून, हातात पुस्तक, आणि सगळे मुलं एकदम शांत, डिसिप्लिन पाहिजे, वातावरण, कोणी बोललं नाही पाहिजे, आवाज नाही आला पाहिजे, म्हणजे एक शिक्षक केंद्रित प्रक्रिया होती सुरुवातीला. पण आता तसं नाहीये. आता शिक्षकानं शांत राहायचंय आणि विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये बोलायचंय. म्हणजे शिक्षक हा जो आहे तो फक्त एक गाईड म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून, आणि विद्यार्थी त्यांना म्हणजे वेगवेगळे अशा कृती केल्या पाहिजेत वर्गामध्ये की ज्यामुळं विद्यार्थी बोलते झाले पाहिजेत, अशी शिक्षण पद्धती सध्या तरी आहे. तर त्यामुळं साहजिकच रोजच्या अध्यापनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घ्याव्या लागतात, तरच विद्यार्थी बोलतील. नाहीतर आपण असं पुस्तक घेऊन शिकवत राहिलो, ह्याला असं म्हणतात, त्याला तसं म्हणतात, तर त्यामुळं म्हणजे ऍक्टिव्हिटीजचा प्रश्नच नाही ना येणार. तर त्यामुळं माझ्या वर्गामध्ये पण मी बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज घेते. मी 6वी ते 8वीला इंग्रजी शिकवते, त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचा आणि त्या विषयाचा विचार करून मला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वर्गामध्ये मी घेत असते. त्याचबरोबर मला सांगावंसं वाटेल की आताचा जो अभ्यासक्रम आहे, सिलेबस जो आहे तो खूप सुंदर आहे, आणि ह्या सिलेबस मध्येच खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला दिलेल्या असतात विद्यार्थ्यांना. म्हणजे धडा झाला की नुसते प्रश्न उत्तर लिहायचे नाहीत. आता प्रश्न उत्तर लिहिले म्हणजे धडा संपला, वही अभ्यास झाला, कंप्लीट झाला, पूर्वीच्या काळासारखं. पण आता तसं नाहीये. त्या स्वाध्यायाच्या खाली प्रश्न तर असतातच स्वाध्यायामध्ये, पण त्याच्या खाली वेगवेगळे उपक्रम दिलेले असतात, आणि ते उपक्रम कशा पद्धतीने शिक्षकानं विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे असतात ते सुद्धा अतिशय छान दिलेलं आहे. माझ्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये खूप सारे उपक्रम आहेत, ते तर मी घेतेच. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर माझ्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये टाऊ नावाचं एक सेशन असते, त्याच्यामध्ये टू नाही, टाऊ, TOW. तर त्याच्यामध्ये ना टायमिंग लावून 2 मिनिटाची टायमिंग लावून वेगवेगळे छोटे छोटे टॉपिक्स दिलेले असतात विद्यार्थ्यांसाठी, आणि त्या टॉपिक्सवर विद्यार्थ्यांना आपल्याला बोलतं करून घ्यायचं असतं इंग्लिश मधून. म्हणजे आता इंग्लिशचा तर ऑब्व्हियसली इंग्रजीच वापरणार आपण. तर तसे उपक्रम मी जे उपक्रम अजून राबवते ते मग बरेच आहेत अजून. म्हणजे आमच्या असेंबल पासून जे उपक्रम सुरू होतात ते शाळा संपेपर्यंत वेगवेगळे सुरू असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर माझं एकदम सांगणं असतं विद्यार्थ्यांना, सावधान विश्राम म्हणायचंच नाही, सावधान विश्राम बंद, स्कूल स्टँड इट इज, स्कूल अटेन्शन, अशा पद्धतीनं इंग्रजीची सुरुवात होते. म्हणजे जास्तीत जास्त इंग्रजी वापरण्यावर भर दिलेला आहे. त्याच्यासाठी स्पेशली जर ऍक्टिव्हिटीजचे नाव जर सांगायचे जर झाले तर बरेच आहेत. रोल प्ले, त्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना वेगवेगळे रोल करायला सांगते. विद्यार्थ्यांना मजा येते, आपण आज हे बनलोय ते बनलोय, आणि त्या पद्धतीनं मग विद्यार्थ्यांना बोलतं करायचं. इंटरव्ह्यूज आहेत, समजा तू दवाखान्यात गेल्यानंतर आजकाल आता भरपूर शिकले डॉक्टर्स, मग तू असं गावंढळ बोलणार का तिथं जाऊन? तर नाही, कमीत कमी काही सेंटेन्सेस तरी आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता आले पाहिजेत. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ती जशी सिच्युएशन, एकाला डॉक्टर करायचं, एकाला पेशंट करायचं, एकाला रिसेप्शनिस्ट करायचं, आणि मग तिथं गेल्यानंतर अगदी काय घडेल असं रिअल वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना बोलतं करायचं. त्याचप्रमाणे रॅम्प वॉक आहे, वर्ड बिल्डर आहे, वर्ड लॅडर आहेत, छोटे छोटे सेंटेन्स विद्यार्थी कसे बोलतील ह्याच्यावर म्हणजे आपण बरेचसं लक्ष देऊन अनेक उपक्रम आपण करू शकतो. आपल्याला जे सुचतील, जे म्हणजे शिकवले नाहीत प्रशिक्षणामध्ये सुद्धा नाहीत, असे नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षक घेऊ शकतो. नक्कीच. आणि आपण ज्या पद्धतीने सांगितलं की शाळेत आल्यापासनं ते बेल वाजल्यापासनं ते शाळा सुटेपर्यंत उपक्रम आपण शाळेमध्ये राबवतात. खरंच अभिमानाची बाब आहे, आणि ते विद्यार्थी देखील अत्यंत भाग्यशाली आहेत, एवढे उपक्रमशील शिक्षक त्यांना मिळालेले. तर मॅडम, आपलं D.Ed झाल्यानंतर आपल्याला जॉब लागला, CETच्या माध्यमातून आपण शिक्षिका झाला, नोकरी आपण करत होता. नोकरी करत असताना देखील
आपण पुढील शिक्षण घेतलं. नोकरी करत असताना देखील आपण पुढील शिक्षण का घ्यावं असं वाटलं? म्हणजे आपलं बीएड झाल्यानंतर नोकरी लागल्यानंतर आपण पुन्हा बीएड केलं, MA बीएड केलं, तेही इंग्रजीमध्ये. का घ्यावं असं वाटलं पुढील शिक्षण? ह्याच्यामध्ये मला सांगावंच वाटेल की माझ्या वडिलांचा खूप मोठा हातभार आहे. कारण नोकरीमध्ये 3 वर्ष पूर्ण झाले की लग्न झालं, परंतु पप्पाचं सुरूच होतं, शिकत राहा, फॉर्म भरायचे, बीएडचा फॉर्म भरायचे, MA कर, BA कर. त्यांनी सगळं म्हणजे सुरू करून दिलेलं आहे मला ते. आणि मला सुद्धा शिकायची खूप आवड आहे. पप्पांनी जसं जसं सांगितलं तसं तसं लहानपणापासून मी शिकत गेले. तर जे MA BEd करण्याचा जो म्हणजे निर्णय आहे तो नक्कीच म्हणजे शिक्षण घेण्यासाठी तर आहेच. आणि आपण म्हणजे कसे शिक्षक आहेत स्वतः. शिक्षक असल्यामुळं शिक्षकाची ही जी ओंजळ आहे ज्ञानाची ती नेहमीच भरलेली पाहिजे, तरच तो विद्यार्थ्यांना काही ना काही नवीन देऊ शकेल असं मला वाटतं. त्यामुळं आपली ज्ञानाची ओंजळ, आपलं ज्ञान जेवढं करंट नॉलेज आहे ते आपण जर ठेवलं तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. कारण आपण आता शिक्षक बनलोय, नोकरी करतोय, तर त्या प्रामाणिकतेनं आपण विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त चांगलं ज्ञान कसं देता येईल त्यासाठी तरी आपण नक्कीच शिकत राहिलं पाहिजे. आणि मी अजूनही ह्याच्या पुढे शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. नक्कीच नक्कीच. सर देखील म्हणजे आपले वडील शिरीष कुमार लोहट सर देखील हा कार्यक्रम बघत आहेत. त्यांना देखील अत्यंत अभिमान वाटत आहे आणि त्यांनी अशी कमेंट केली आहे की राष्ट्रीय कन्या दिनाच्या औचित्यावरती तुम्ही त्यांना एक सुंदर भेट कन्येनं दिलेली आहे आणि त्यांना आणि लोहट कुटुंबाला पूर्ण जिजाऊ ज्ञान तीर्थला तुमचा अभिमान आहे. निश्चितपणे कुठल्याही बापासाठी ही अभिमानाची बाब असते. जेव्हा मुलगी वडिलांचं नाव तर त्यांचं नाव करते तेव्हा निश्चितपणे वडिलांसाठी देखील ही अभिमानाची बाब आहे. आणखी काय सांगाल वडिलांबद्दल? वडिलांचा खूप मोठा प्रभाव होता आहे अजूनही लहानपणापासून माझ्यावर. आणि वडिलांनी सुद्धा मला कधीच म्हणजे मी पहिली मुलगी आहे पप्पाची, पप्पाला आम्ही तिघी बहिणी आहेत, तर पप्पांनी कधीच मुलीसारखं तर वाढवलं नाही. म्हणजे मला इथं सगळ्या माझ्या पाहुण्यांना तर माहितच आहे मी कशी राहत होते. अगदी DED ला गेल्यावर माझी कटिंग तुमच्यासारखी होती. म्हणजे एक मुलगा म्हणूनच मला वाढवलेलं आहे त्यांनी, कधी असं मुलगी म्हणून तर वाढवलेलंच नाही. आणि पप्पा जेव्हा मांडाखळीच्या शाळेवर शिकवायला होते त्यांच्याकडून मी शिकलेली आहे. आणि मग मला वाटायचं आपण पण आपल्या पप्पासारखं व्हावं. तर त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे माझी पर्सनॅलिटी. आणि मला कुठं पण बाहेर जर कोणी भेटलं, तू शिरीषची मुलगी आहेस ना, चेहऱ्यावरूनच ओळखतात. त्याच्यामुळे मला अजून छान वाटायचं. आणि मग अशा प्रकारे पप्पाचा जो प्रभाव आहे तो खूप होता, आजही आहे. ते जसं काम करतात त्यांच्यासारखंच काम मला करावंसं वाटतं. ते जशी अँकरिंग करतात तशी मला करावीशी वाटते. अशा पद्धतीनं त्यांचा खूप छान प्रभाव माझ्या जीवनावर पडलेला आहे. नक्कीच. आणि ही सगळ्यांसाठीच अत्यंत अभिमानाची बाब आहे. आणि सुरुवातीपासूनच तुम्ही अत्यंत धाडसी डॅशिंग होतात. मॅडम, आपण वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी राबवतात. खास करून इंग्लिशसाठी आपल्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते अत्यंत अस्खलितपणे इंग्रजी बोलतात, वाचतात. तर कुठले उपक्रम राबवत आपण इंग्रजीच्या बाबतीत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी इंग्रजीची जी भीती आहे ती दूर व्हायला पाहिजे? ग्रामीण भागामध्ये सगळ्यात अवघड विषय कुठला म्हटलं तर गणित इंग्रजी असं विद्यार्थ्यापूर्वी नसतं. परंतु आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेता आणि विद्यार्थ्यांना बोलतं करता. कुठले उपक्रम आहेत ते? तुम्ही म्हटल्यासारखं की इंग्रजी विषय म्हटलं की अगोदरच सगळे घाबरतात, भीतीचं वातावरण असतं. शिक्षकांना इंग्रजी बोलायची भीती वाटते ती तर ते विद्यार्थीच आहेत. आणि मी ग्रामीण भागात शिकवते. ग्रामीण भागामध्ये शिकवत असल्यामुळं साहजिकच आजूबाजूचं शैक्षणिक वातावरण जे आहे बिलकुलही इंग्रजी विषयासाठी पोषक वातावरण नसतं. अतिशय आपली म्हणजे मराठी भाषा सुद्धा तिथं अगदी स्पष्ट म्हणजे आपल्या पुस्तकी भाषेसारखी बोलली जात नाही तिथं, तर ही इंग्लिश म्हणजे दुसरी भाषा. तर ह्या इंग्रजी भाषेसाठी शिक्षक
तर त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजी विषयाची आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही म्हटल्यासारखं नक्कीच खूप वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतील आणि आम्ही पण ते उपक्रम राबवत असतो. कोणतीही भाषा शिकायची म्हटलं तर आपल्याला LSRW या 4 प्रक्रियेतून जावं लागतं, म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग अँड रायटिंग. तसंच आहे आता ही भाषा शिकायलो आपण. आता जर उदाहरण द्यायचं जर झालं तर लहान मूल जन्मलं, आता इंग्लंडमध्ये जन्माला आल्यामुळे ते इंग्रजीच बोलतं, आपल्याकडे जन्माला आल्यामुळे तो इंग्लिश बोलतं, कारण आपण मराठी बोलतो, आजूबाजूचं वातावरण मराठीमय असतं, जे ते ऐकतं तेच बोलतं. जर आपण इंग्लंडमध्ये जन्माला आलेलं मुली इथं येऊन जर वाढवलं तर नक्कीच मराठी बोलेल आणि आपलं मूल तिथं जर नेऊन ठेवलं तर नक्कीच इंग्लिश बोलेल. त्यामुळं इंग्लिश विषयाची आवड निर्माण करण्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत शिक्षकाला घ्यावी लागते, कारण शिक्षकांनी जर सतत स्पीकिंग करत राहिलं, बोलत राहिलं इंग्लिश, तर विद्यार्थ्यांचं लिसनिंग होईल आणि लिसनिंग कडून ते स्पीकिंग कडे जातील. आपल्या इकडं खूप उलट काम असते, म्हणजे आपल्याला इंग्लिश वाचता आली का इंग्लिश वाचता आली पाहिजे असं म्हणतात. रिडिंग वर भर दिला जातो, रिडिंग नंतर रायटिंग, म्हणजे उलट क्रम व्हायलाय ना भाषा शिकण्याचा. रिडिंग आणि रायटिंग कडे चाललो आपण, स्पीकिंग वर भरच देत नाहीये, कारण आपण भाषा कुठली शिकताना बोलायला अगोदर शिकतो, लिहायला शिकत नाही. स्पीकिंग केली पाहिजे आणि त्यानंतर त्यामुळं विद्यार्थ्यांचं लिसनिंग होऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सला, थिंग्सला काय म्हणतात मॅडम, कशा बोलायला, करता कधी घ्यायचा, त्याच्यानंतर कोणतं क्रियापद घेतले, म्हणजे आपलं मराठी वाक्य असं असतं, इंग्लिश वाक्य असं बोलतायत, हे स्पष्ट होईल. म्हणजेच मला एकंदर सांगावं असं वाटतं की इंग्लिश विषयाची आवड निर्माण करण्यासाठी आपण जर थीम बेस्ड प्लॅनिंग केलं तर नक्कीच आपले विद्यार्थी लवकरात लवकर इंग्लिश बोलतील आणि ते सुद्धा आवडीनं. आता ह्याच्यासाठी उपक्रम जर कोणते घ्यायचे हे सांगायचं जर असेल तर मला असं वाटतं की आपण अगोदर प्लॅनिंग केलं पाहिजे ऍक्टिव्हिटीजचं इंग्रजी विषयाची, कारण आपण रिडिंग आणि रायटिंग तर ऑलरेडी येतच त्यांना, पहिल्यापासून ABCD शिकायला आता 1ली-2री पासून आहे, रायटिंग पण येतं शब्दांचं. आता माझे जे विद्यार्थी तर 6 to 8 स्टँडर्डचे, तर त्यांच्यासाठीचे जे लर्निंग आउटकम आहे ते कॉम्प्रिहेन्शनचं आहे, म्हणजे त्यांना ती समजली पाहिजे भाषा आणि त्यांनी ती बोलली पण पाहिजे, हे माझ्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे आपल्या अभ्यासक्रमातून. तर मग मला ही अपेक्षा पूर्ण करणं भागच आहे, कारण अभ्यासक्रम कसा आहे. तर त्यासाठी मग आपल्याला जे उपक्रम राबवायचे त्याच्यासाठी थोडीशी जर आपण प्लॅनिंग केली तर नक्की शिक्षकाच्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. त्याच्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अभ्यासक्रमातले उपक्रम तर मी घेतेच, परंतु शाळेची बेल वाजल्यावर सावधान, विश्राम एकदम बंद, स्कूल स्टँड इट इज, स्कूल अटेन्शन, प्रेयर, म्हणजे जेवढं तुम्हाला इंग्लिश बोलता येईल, तुटकं फुटकं कसं का असे ना ते बोलायचं, हा माझा भर असतो. आणि एक महत्वाचं मला इथं सांगावंसं वाटेल की आपल्या सध्याचे परभणी जिल्ह्याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत BP पृथ्वीराज सर, यांचं खूप मोठं आभार आहेत आपल्या परभणी जिल्ह्यावर. आपल्या रुरल स्टुडंटसाठी त्यांनी एक खूप छान उपक्रम राबवलेला आहे ह्या 15 ऑगस्ट पासून, वी लर्न इंग्लिश नावाचा. आणि तो वी लर्न इंग्लिश जे प्रोग्राम असतो रेडिओवर 15 मिनिटाचा, त्याच्यामध्ये पण आम्हाला इंग्लिश कशी बोलावी हे शिकवलं जातं. त्यामुळे सकाळी सकाळी आमचं वातावरण पूर्ण इंग्लिशमय होऊन जातं. तेच वातावरण आम्ही क्लासरूम मध्ये विद्यार्थी गेल्यानंतर पण शाबूत ठेवतो. तिथं जे शिकलो त्याचं क्वेश्चन करतो, ड्रिलिंग करतो, चेन ड्रिल टाईप. आणि विद्यार्थ्यांना आज जे तुम्ही शिकलाय ते त्यांना रिपीट परत शिकवल्या जातं स्पीकिंगचं. आणि मग पुन्हा कधी कोणती पण सिच्युएशन जर आली तर विद्यार्थी नक्कीच तशा पद्धतीची इंग्लिश बोलू शकतात, एवढी प्रॅक्टिस होते शाळेमध्ये. आणि नवीन नवीन मग मी तर ह्या तारपंथला गेल्यानंतर जेव्हा बोलायची वर्गामध्ये इंग्लिश, विद्यार्थी हसायचे माझ्याकडे पाहून. मग ज्या विद्यार्थ्यांना काही यायचं नाही ते सुद्धा खिचडी खायला बसले, मॅडम इटिंग 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 का होईना तो बोलला शब्द बरं वाटायचं. मग हळूहळू अशा पद्धतीनं म्हणजे आपण विद्यार्थ्यांच्या ऍटमॉस्फिअर मध्ये सुरुवात जिथून होती सेल्फ पासून म्हणजे सुरुवात केली. समजा तुझ्याबद्दल तुला सांगता आलं पाहिजे, नंतर मग तुझ्या फॅमिली बद्दल तुला सांगता आलं पाहिजे, नंतर तुझ्या परिसराबद्दल तुला सांगता आलं पाहिजे, तुझ्या घरात काय काय आहे त्या कमीत कमी त्या वस्तूचे तुला नावं सांगता आली पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीनं घर, शेत,
आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे लोक, त्याचे फ्रेंड्स, स्वतः विद्यार्थी, ह्याच्यापासून जर आपण इंग्रजी बोलायला जर त्याला शिकवलं तर नक्कीच विद्यार्थी आवडीनं बोलायला शिकतील. आणि त्याला वाटतं की आपलं चुकायले पण मॅडम तर आपल्याला मारत नाहीयेत, काहीच म्हणत नाहीयेत, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि इंग्रजी बोलण्यासाठी तो कचरणार नाही. अशा पद्धतीनं चालू आहे आमचं इंग्रजी स्पीकिंग. नक्कीच, खूप छान. आपल्या जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माजी विद्यार्थिनी शारदा सामाले मॅडम, ज्या की एक अत्यंत हुशार अशा इंग्लिश शिक्षिका आहेत, त्यांची आपण मुलाखत या ठिकाणी घेतली होती. तुमच्या म्हणजे त्या बहीणच आहेत असं म्हणायला काय हरकत नाही, पण दोघी इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षिका आहेत. तर त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की वर्षा मॅडम यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी घ्यायसारख्या आहेत आणि त्यांच्याकडे एक आदर्श शिक्षिका म्हणून मी या ठिकाणी पाहते. नक्कीच तुम्ही दोघी देखील जिजाऊ ज्ञानतीर्थचा अभिमान आहात आणि विद्यार्थ्यांसाठी एक मॉडेल आहात असं म्हणायला काही हरकत नाही. तर ज्या पद्धतीने तुम्ही मगाशी काही अनुभव सांगितले शिकवताना, खिचडी खात असताना पिटिंग वगैरे म्हणतात, तर त्या पद्धतीने इंग्रजी शिकवत असताना आणखी काही चांगले अनुभव आहेत का? त्यातला एखादा अनुभव आम्हाला सांगा. आता इंग्रजी विषय म्हटलं की चिडीचूप वातावरण असायचं वर्गातलं, शांत एकदम. पण म्हणजे त्या विद्यार्थ्यांना बोलतं करून, विद्यार्थ्यांकडून त्या विषयाची भीती घालवून त्यांना इंग्रजीचं म्हणजे अभ्यासक्रम तर शिकवायचा आहे, परंतु त्यांच्या एज लेवल नुसार म्हणा किंवा त्यांच्या क्लासच्या स्टँडर्ड नुसार म्हणा, त्यांना जे लर्निंग आउटकम आहेत ते तर आपल्याला घ्यायचेत करून. तर त्यासाठी इंग्रजी शिकवत असताना भरपूर सारे अनुभव येतात. पण आणि आता कसं आहे बघा, सीओ साहेबांचं आमच्या म्हणणं आहे की प्रत्येक मूल शिकतं आणि शिकलंच पाहिजे, 100% प्रगत, असं सध्याचं आमचं वातावरण आहे. तर ह्या गोष्टी करत असताना जो इंग्रजी शिकवण्याचा अनुभव आला तुम्हाला इथं सांगावं असं वाटेल. एक मुलगी होती गेल्या वर्षी, म्हणजे आहे आता आमच्या शाळेत 8वीला आहे, पूजा रासवे नाव आहे तिचं. एकदम शांत बसून राहायची, अशी म्हणजे जरा बघितलं तर थोडीशी रागात असल्यासारखं वगैरे, आणि कुणालाच बोलायची नाही. आणि ती जर बोलली तर सगळा वर्ग हसणार. मग मला तर नवीन होते, मी ह्या शाळेमध्ये काहीच कळेना असं काय का करायला ते सगळेजण म्हणून. मग डबा खायच्या वेळेला मी मुलींसोबतच बसत असते जेवायला, बाकी दुसरीकडे जाऊन वगैरे कुठं बसत नाही. त्यांच्यासोबत जेवायला बसल्यानंतर मग हळूहळू तिच्याशी बोलायला सुरुवात केलं, तर तेव्हा लक्षात आलं की बोलताना तिला प्रॉब्लेम येतो, म्हणजे बरेचसे अक्षर शब्द म्हणा ती व्यवस्थितपणे त्याचं प्रोनाउन्सिएशन करू शकत नाही. त्यामुळे बाकीचे विद्यार्थी तिला हसायचे. मग खरं कारण कळल्याच्या नंतर मग आता ही तर मराठी बोलताना असं आहे, इंग्रजी शिकणं तर अवघडच आहे ना त्या दृष्टिकोनातून. तर मग तिच्याशी जेव्हा हळूहळू मैत्री वाढली तेव्हा ती मला मोकळेपणानं बोलायला लागली. आणि वर्गामध्ये पण तिच्यासाठी मी पूर्ण विद्यार्थ्यांना ताकीद दिली की बिलकुल कुणी तिला हसणार नाही, आणि तिला मुद्दामून मी प्रश्न विचारते. सगळ्यात अगोदरचा प्रश्न पूजाला जातो माझा, आणि विद्यार्थ्यांना माहिती आहे आता मॅडम रागवणार, मग आपण जर काय हसलो तर ते कुणी हसत नाहीत, काहीच नाही. आणि ती पण तिचं म्हणजे स्पीकिंग होऊन तिचे जे शब्द उच्चार चुकायचे ते आता ती छानपैकी बोलते, कुणालाही न घाबरता. आणि मला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेण्यासाठी भांडत असते मला एक प्रकारे, मॅडम मला पण घ्यायचंय ह्याच्यामध्ये म्हणून. आणि छानपैकी रीडिंग करायली आता ती इंग्लिशची, तिथून पुढे सुधारणा होईल. नक्कीच नक्कीच. तर अत्यंत सुंदर असा अनुभव. पाठीमाग मॅडम तुमचा आकाशवाणीवरती देखील एक सुंदर कार्यक्रम झाला होता इंग्रजीच्या बाबतीमध्ये, आणि कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी ऐकला होता. तर त्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा, काय अनुभव होता त्या कार्यक्रमाचा? नक्कीच. आयुष्यभर मी आणि माझे विद्यार्थी हा अनुभव नक्कीच विसरणार नाहीत. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे परभणी जिल्ह्याचे सीओ माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी TP पृथ्वीराज सर ह्यांचा जो आकाशवाणीवरचा कार्यक्रम आहे तो 15 ऑगस्टला गेल्या वर्षी सुरू झालेला 15 मिनिटाचा कार्यक्रम, अतिशय सुंदर. त्याच्यामध्ये काही विशिष्ट पात्र आहेत. ते पात्र आम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारची इंग्रजी बोलायची ते अत्यंत सोप्या पद्धतीनं शिकवत असतात. आणि त्यामुळं ही 84 भागाची मालिका होती सर. तर मार्च मध्ये हे सगळे 84 भाग संपत आले होते. भाग संपत आल्यामुळं
ह्या भागाचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे नेमकं काय झाले विद्यार्थ्यांमध्ये, हे सगळं रुजलंय की नाही, विद्यार्थी बोलतायत की नाही, हे पाहण्यासाठी मला तरी वाटतं की सीओ साहेबांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व जिल्हा परिषद शाळांना एक प्रकारे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता रेडिओवरचा, की तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा वी लर्न इंग्लिश नावाचा कार्यक्रम घेऊ शकता. कोणी त्या सगळ्या कॅरेक्टर सारखं आम्ही करायचं, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी. तर 2-3 शाळा झाल्या होत्या आमच्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्रम करून. तर मला सुद्धा वाटलं की माझे विद्यार्थी पण अशा प्रकारचे इंग्लिश नक्कीच बोलू शकतात. आणि त्यावेळेला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सध्याचे श्री चव्हाण सर यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, मॅडम तुम्ही घ्या कार्यक्रम, तुम्ही घेऊ शकता म्हणून. तर त्यावेळेला 9 मार्चला आमचा कार्यक्रम झालेला आहे तो. तर ह्या कार्यक्रमाची तयारी सर मला सांगण्यासाठी फक्त 2 दिवसात आम्ही केली होती. कारण रंगपंचमी होती, म्हणजे आमचं नशीबच म्हणावं, इथं सुद्धा नशिबानं खूप साथ दिली, कारण त्याच्यानंतर पुन्हा कार्यक्रमच झाला नाही व्हीलरचा. 9 मार्चला होळी होती आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती. आणि त्याच्या अगोदर आम्ही 6 ते 7 तारखेपासून कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून मग मी स्क्रिप्ट तयार करायला घेतली. स्क्रिप्ट तयार करण्यासाठी आता विषय कुठला घ्यावा, तर जवळच रंगपंचमी आलेली आणि अगोदर पण रेडिओवर भरपूर सारे टॉपिक्स घेतले होते वेगवेगळ्या शिक्षकांनी. त्याला म्हटलं आता एक फेस्टिवलवर करूया, फेस्टिवलवर झालं नव्हतं संभाषण कॉन्व्हर्सेशन. मग रंगपंचमी हे मी निवडलं टॉपिक आणि म्हटलं की ह्याच्यातून छानसा संदेश पण सगळ्या विद्यार्थ्यांना देता येईल की तुम्ही आर्टिफिशियल कलर्स वापरू नका, नॅचरल कलर्स वापरा. अशा प्रकारचं कॉन्व्हर्सेशन आम्ही तयार केलं होतं 15 मिनिटाचं. तर 15 मिनिटापैकी 10 ते 12 मिनिट आमचे विद्यार्थी बोलणार होते या कार्यक्रमामध्ये. तर त्याच्यासाठीची स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर आम्ही वर पाठवली अधिकाऱ्यांकडे, कारण ते अगोदर सँक्शन करून घ्यावी लागते. अशी आमची स्क्रिप्ट आहे आणि आम्हाला कार्यक्रम सादर करायचा आहे. तर स्क्रिप्ट पाहिल्या त्यांनी आम्हाला तुमचा कार्यक्रम आपण घेऊ असा लगेच मेसेज आला. मेसेज आल्यानंतर मग आम्ही लगेच तयारीला लागलो अगदी. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची रंगपंचमीवरची स्क्रिप्ट आहे, तर तुम्ही अगोदरच तयार केली तर चांगली आहे, म्हणजे अगोदर आपला कार्यक्रम झाला तर चांगला आहे. म्हणलं हो आम्ही करू शकतो. मग आम्ही 2 दिवसानंतर तयारी केल्यानंतर जेव्हा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंगला बोलावलं, तर विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला की आपण आता आकाशवाणी केंद्रावर जाणार, आकाशवाणी केंद्रामध्ये आपलं रेकॉर्डिंग होणार. मला पण खूप छान वाटलं. आणि आम्ही जेव्हा रेकॉर्डिंग साठी गेलो तेव्हा तिथं फटाफट आमचं अगदी कॉन्व्हर्सेशन आहे तेवढ्याच मिनिटामध्ये आमचं सगळं कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड करून झालं. त्यांना रिपीट रेकॉर्ड करण्याची सुद्धा आवश्यकता पडली नाही. आणि त्या आरजे मॅडम म्हटल्या ह्याच्यातलं मला कुठलंच भाग डिलीट सुद्धा करण्याची आवश्यकता नाही, जसं आहे तसं मी हा भाग प्रसारित करणार. अशा पद्धतीने म्हणजे माझे विद्यार्थी छानपैकी होत आहेत. आणि मग जेव्हा शाळेमध्ये गेलो आम्ही सोमवारी, आता शनिवारी रेकॉर्डिंग झालं, सोमवारी होळी होती, त्या दिवशी आमचा कार्यक्रम प्रसारित झाला व्हीलरचा रंगपंचमीवरचा. मग आपल्याच विद्यार्थ्यांचा आवाज तिथं ऐकू आला, मी बोललेलं मला ऐकू आलं तिथं. म्हणजे डोळ्यामध्ये एक आनंदाश्रू उभे राहिले. म्हणजे असं स्वप्नवत वाटत होतं सगळं की आपण खरंच रेडिओवर आपला आवाज ऐकतोय. आणि विद्यार्थ्यांना तर खूपच भारी वाटू लागलं की आपण रोज दुसऱ्यांचा कार्यक्रम ऐकायला, तसं आज सगळेजण आपला कार्यक्रम ऐकतायत. अभिनंदनाचे फोन सुरू झाले, गावातले पालकांचे फोन सुरू झाले, खूप छान कार्यक्रम झाला म्हणून. आणि त्यामुळे त्या दिवसापासून माझ्या विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढला, कारण ते जिल्ह्यावर पोहोचले होते. आता जिल्ह्यामध्ये सगळ्यांशी बोलले होते, जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी त्यांना ऐकलं होतं. आणि अजूनही तो कॉन्फिडन्स तसाच शाबूत आहे. अजूनही आमचं म्हणजे शाळा जरी बंद आहेत तरी सुद्धा आमचं ह्या ऑनलाईन वर स्पीकिंगचा क्लास सुरूच आहे, स्पोकनचा क्लास सुरूच आहे. नक्कीच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की रेडिओवरती जेव्हा आपण आपला आवाज ऐकतो, कारण रेडिओवरती आपण आपले बरेच कार्यक्रम आपण ऐकलेले असतात, इतरांचे ऐकलेले असतात, पण रेडिओवरती आपण गेलो आहे आणि आपला आवाज सगळ्या जिल्ह्यांनी ऐकलेला आहे, तो आपणही ऐकलेला आहे, तेव्हा खरंच ती गोष्ट अत्यंत प्रेरणादायी वाटते, अभिमानास्पद वाटते आणि आनंददायी देखील वाटते. निश्चितच तो कार्यक्रम आम्ही देखील ऐकला होता, खूप छान झाला होता कार्यक्रम. आणि आज ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये शिक्षण पद्धती शिकवता, तर नेमकं कशा पद्धतीनं लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांचं अध्यापन घेत आहात किंवा अध्यापन करत आहात? हा, कार्यक्रम झाल्याच्या नंतर अचानक लॉकडाऊन जेव्हा सुरू झाला त्याच्यानंतर
काही दिवसा म्हणजे आता इतकी आम्हाला सवय लागली होती विद्यार्थ्यांसोबत राहून त्या काम करायची, शिकवायची. मग त्याच्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्याच्या नंतर परत आमचं शैक्षणिक वर्ष जेव्हा सुरू झालं तेव्हा परत अभ्यास शिकवायला, अध्यापन आणि अध्ययनाला सुरुवात झाली. तर ह्या ऑनलाईन ह्या प्रोसेसमध्ये आम्ही जास्तीत जास्त ऑनलाईनचा वापर करतोय. ऑनलाईन सोबतच ग्रहभेटी आहेत. घरी विद्यार्थ्यांना अभ्यास गटामध्ये बसवून त्यांचा एक सब्जेक्ट विषय मित्र आहे, पालक मित्र आहेत. विषय मित्र काय करतात की ज्या विद्यार्थ्याचा विषय हँड आहे, चांगला आहे, तो विद्यार्थी बाकीच्यांना चांगल्या पद्धतीनं शिकवतोय. जो विषय त्याचा चांगला आहे तो दुसऱ्याला शिकवणार, बाकी दुसऱ्या विद्यार्थ्याचा जो विषय आहे तो बाकीच्या विद्यार्थ्याला शिकवणार. असं सुरुवातीला केलं होतं नियोजन. त्याचप्रमाणे ऑनलाईन वर माझं गुगल मीटचे क्लास रोज असतात. आता सुद्धा कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर मॅडम आज क्लास आहे का, मॅडम आज क्लास आहे का, मला आज संडे आहे, आज तरी मला बसू द्या निवांत, आज क्लास वगैरे काही नाही. म्हणजे रोज माझा क्लास होतो. आणि त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर सुद्धा म्हणजे व्हिडिओज वगैरे सेंड करणं, जर कोणत्या लिंक असतील अभ्यासाच्या त्या टाकणं. विद्यार्थी स्वतःचे रिडिंगचे व्हिडिओ करतायत, स्वतःच्या कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओ करतायत आणि मला रोजच्या रोज सेंड करतायत. त्यांचा अभ्यासानं माझा मोबाईल फुल भरून गेलाय, त्याच्यामुळे बहुतेक मागच्या वेळेला कनेक्ट होता नाही आलं चार्जिंग. म्हणजे डाटा इतका, म्हणजे रोजच्या रोज इतके भयानक फोटो असतात मला, आई नका पाठवू म्हणलं तर त्यांना हिरमोड वाटतो. त्याच्यामुळं रोजच्या रोज अभ्यास येतोय त्यांचा. अशा पद्धतीनं ऑनलाईन काम सध्या सुरू आहे. आणि इंग्लिश स्पोकनचा सुद्धा ग्रुप केलेला आहे मी सध्या, आणि त्याच्यावर सुद्धा काम सुरू आहे. तर यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण याबद्दल आपलं मत काय आहे? सध्या जर सांगायचं जर झालं तर ग्रामीण मध्ये मला तरी वाटतं तो शिक्षक शिकवतोच. मग बाकीच्या वातावरणामध्ये थोडासा फरक असेल. समजा शहरामध्ये ट्युशन्स असतात, घरातलं वातावरण सुद्धा शिक्षणमय असतं, पालकाचं लक्ष असतं विद्यार्थ्यांना स्वतःच्या पाल्याकडं की तो अभ्यास करतोय की नाही, अभ्यास केला की नाही, आज काय अभ्यास दिलाय, त्यांच्याकडे डायरी असते त्या अभ्यासाची. आजूबाजूचं म्हणजे जे वातावरण आहे ते संपन्न असतं. पण खेड्यामध्ये कसं आहे, ह्या वातावरणाची थोडीशी कमतरता असते. बाकी ग्रामीण आणि शहरी भागात दुसरा मला तरी वाटते कुठलाच फरक नसणार आहे. कारण ग्रामीण भागातल्या पालकांना तेवढा वेळ नसतो त्यांच्याकडे द्यायला. त्यांना शेतीचे काम वगैरे असतात, निघून जातात. मग आपलं लेकरू दिवसभर एकदा शाळेत गेलं की त्यांना तेवढंच वाटतं की शाळेत तरी चाललं म्हणून. आता तरी सगळ्या पालकांना माहित आहे की आपले लेकरू कोणत्या वर्गात वगैरे आहे. एकदम पहिल्यांदा जेव्हा मी तर नोकरी लागले होते तेव्हा येऊन म्हणायचे कोणत्या वर्गात आहे माझं लेकरू, अशी परिस्थिती होती ग्रामीण भागातली. आता तरी जरा ग्रामीण भागातली परिस्थिती सुधारतीये, शिक्षणाचं महत्व पडतंय. बाकी मग शिकवण्याच्या बाबतीत जर म्हणाल की सगळेजण शिकवतात, पण बाकीच्या थोड्याशा ज्या बाजू आहेत त्याच्यामध्ये थोडासा फरक असू शकतो. नक्कीच नक्कीच. मॅडम आज तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की प्रत्येक जण शिकत आहे आणि शिकवत आहे आणि लोकांच्या मनामध्ये म्हणजे पालकांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल एक चांगली भावना निर्माण झाली की आपलं लेकरू शिकलं पाहिजे. पण आज परिस्थिती अशी आहे की शिक्षण म्हणजे हे केवळ नोकरीसाठी अशा पद्धतीची एक रूढ किंवा एक परंपरा लोकांच्या मनामध्ये विचार निर्माण झालेला आहे. याबद्दल आपलं काय मत? हा, म्हणजे शिक्षण घेतलं की नोकरी लागणारच असा समज. मला पण तसंच वाटायचं. आता मी शिकले की मला नोकरी लागणार आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचा विचार मनात सुद्धा यायचा नाही. कारण पहिल्यापासून तसंच बिंबवलेलं असतं, वातावरणच तसं होतं. कदाचित आपली शिक्षण पद्धती तशी आहे, व्यवसायाभिमुख असं काहीच नाही ना. जे ज्ञान घेतलं ते फक्त परीक्षेमध्ये उतरलं, तुला एवढे मार्क मिळाले, तुम्ही जर मेरिट मध्ये आली, तू जर मेरिट मध्ये आलास तर तुला इथं म्हणजे तुझा नंबर लागेल, मग तू मेडिकलला जाशील, तू इथं असं होशील. सध्याचं वातावरण असे म्हणजे व्यवसायाभिमुख शिक्षण नाहीये. त्याच्यामुळं तरी मला तरी वाटते की सगळ्या पालकांचा समज असाच आहे की शिकलं की म्हणजे आपलं लेकरू इंजिनियर तरी होणार, डॉक्टर तरी होणार, किंवा कमीत कमी सरकारी नोकरीला तरी लागेल. पण बिझनेसचा विचार कोणीच करत नाही सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये. तर त्यामुळं साहजिक आहे की शिकलं की नोकरी लागते. आणि पहिल्या काळात म्हणायचे परत शिकून कुठं लय मोठा साहेब होणार आहेस तू,
असं म्हणायचे आणि हसायचे. म्हणजे हम्म. अभ्यास जर कोणी करू लागलं तरी पण तसं म्हणून हसायचे, शिकून कुठं लय मोठा साहेब होणार आहे. तर हम्म, हम्म, हम्म. शिकून नक्कीच मोठा साहेब होऊ शकतो. नाही जर झालं तर सध्या बिझनेस तरी आपण टाकू शकतो. आजूबाजूचं ज्ञान, आपलं व्यावहारिक ज्ञान वाढू शकतं, वाढतंच. आणि आपल्या एक प्रकारे सुज्ञ नागरिक ह्या देशाला मिळू शकतो. आणि आपण काय करायला पाहिजे, काय नाही, काय खरंय, काय खोटंय, काय चांगलंय, काय वाईट आहे, म्हणजे नीतिमूल्य तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या प्रकारचे रुजतील. नक्कीच नक्कीच. मॅडम, आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये नोकरी केलेली आहे, अनेक ठिकाणी आपली बदली झाली. तर असं म्हटलं जातं की गाव बदलला की व्यवस्था बदलली. तर आपण अनेक ठिकाणी नोकरी केली. आपला काय अनुभव आहे? आपल्या अध्यापनामध्ये काय बदल झाला किंवा काय फरक पडला? माझ्या आतापर्यंत 3 शाळा झालेल्या आहेत. तिसऱ्या शाळेवर आहे मी. एकदम सुरुवातीला मी जिंतूर तालुक्यामध्ये आसेगावला होते. तिथं मी 5 वर्ष नोकरी केलेली आहे. त्या गावचं वातावरण तुम्ही म्हणताय तसंच त्याला काय म्हणावं, समजा शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप नीरस असं वातावरण होतं त्या गावचं. म्हणजे कोण शाळेत येतंय, कोण शाळेत येत नाही, आपलं लेकरू शाळेत चाललंय की नाही, काही घेणं देणं नाही, अशा प्रकारचं वातावरण हम्म, होतं. आणि जे लक्ष द्यायचे हम्म, ते बाकीच्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचे. शिकविण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, किंवा शिकवतात की नाही शिकवतात ह्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नव्हतं त्या गावामध्ये. हम्म, तर आणि तेव्हा तर मला नेमकीच नोकरी लागलेली होती. लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं. 3 वर्ष मी अपडाऊन केलेलं एवढ्या लांब. तर मला समजा सगळे म्हणजे एक मुलगी नोकरी करायला येते एवढ्या लांब, तेव्हा सुद्धा लोकांना नवल वाटायचं समजा. म्हणजे आता काही जास्तचा काळ नाही तरी सुद्धा त्यांना नवल लागायचं. आणि अनमॅरिड म्हणून सुद्धा म्हणजे थोडाफार त्रास मला तिथं झालेला होता, कारण गावातल्या लोकांची मानसिकता शिक्षणाच्या बाबतीत बिलकुल नव्हती. आणि अं, तरी सुद्धा मला असं म्हणावं वाटेल की गावातले लोक, गावातली व्यवस्था कशीही असू, आपल्याला तिथं नोकरी लागली ना, आपण तिथं प्रामाणिकपणे काम केलंच पाहिजे. कोणी विचारते म्हणून नाही काम केलं पाहिजे. आपण आपल्या प्रामाणिकपणे जर आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं तर नक्कीच बाकी कोणी नाही आपल्याला लक्षात ठेवणार, पण आपले विद्यार्थी आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवू शकतात. आणि माझे आसेगावचे विद्यार्थी, तेव्हा मी नोकरी लागल्या 8वी 9वी 10वीला शिकवलं होतं, पदवीधर नसताना. तेव्हा कळायचं सुद्धा नाही मला की पदवीधर काय असते ना, आपण शिकू शकत नाहीत 8वी 9वी 10वीला. मला सगळे हसायचे माझे सहकारी. म्हणजे कसं, म्हणजे तू आत्ताच लागली शिक्षण सेवक आहेस, पण तू 8वी 9वी 10वीला शिकवतेस. ह्याच्यासाठी मला जिजाऊ ज्ञानतीर्थचा अनुभव खूप कामाला आलेला आहे. आणि मला सांगावंच वाटेल की माझ्या वेळेस इंग्लिश विषयामध्ये 10वीला कुणीच नापास झालेलं नाहीये. वा. तर म्हणजे मला असं वाटतंय की गाव आणि शासन व्यवस्था कशीही असू, प्रत्येक शिक्षकानं आपलं काम प्रामाणिकपणे केलंच पाहिजे. इथं ब्राह्मणगावला तर एकदम मी रोडवर माझी शाळा होती. सीओ कोण आहे ते पण माहित नव्हतं मला. एकदम सीओ अचानक माझ्या वर्गात आले. म्हणजे इतक्या जवळ शाळा आहे हम्म. ही. मी विचारायले बॉडीगार्डला कोण आहेत, असं काय करता मॅडम, म्हणे सीओ आहेत हे आपले नवीन. अरे बापरे म्हणलं. सीओनी सगळ्या विद्यार्थ्यांचं रिडिंग घेतलं माझ्या वर्गातल्या, आणि ते काहीच बोलले नाही. त्यांना छान वाटलं सगळं. अशा पद्धतीनं म्हणजे खूप वेगळे वेगळे अनुभव. ताडपांगरी सुद्धा छान गाव आहे. ऐकायला खूप वेगळं आलं होतं, नाही नाही इथं खूप डेंजर वातावरण आहे, असे तसे. पण मला तरी आजपर्यंत एकही डेंजर अनुभव 3ही शाळेमध्ये आला नाही. सगळेच लोक मला चांगले वाटले. नक्कीच नक्कीच. आणि वातावरण जरी कसं असलं तरी एक शिक्षक समाज बदलण्याचं काम करतो. गाव ही तर ती त्याच्यासाठी फार लहान गोष्ट आहे. तो समाज बदलू शकतो, पिढी बदलू शकतो, हजारो पिढ्या बदलण्याचं काम करतो तो. तर मनानं ठरवलं तर तो कुठलीही पद्धतीची व्यवस्था असेल निश्चितपणे बदलण्याचं काम करू शकतो. आणि तेच काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तर तुमचं अभिनंदन, तुमच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अध्यापन आपण करता, घरही आपण सांभाळता, घर, शाळा या जबाबदाऱ्या सांभाळत असताना काही छंद आपण जोपासता का? मला मला सगळ्यात पहिला छंद शिकवण्याचा आहे. मी किती पण वेळ शिकू शकते. आणि
ह्या नोकरीच्या व्यतिरिक्तचे जे छंद जर म्हटले तर मला कलरिंग, पेंटिंग, मेहंदी काढणं, रांगोळी काढणं, बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणजे टाकून दिलेल्या गोष्टीमध्ये मला काहीतरी दिसतंय, मला ह्याच्यातून हे काहीतरी बनू शकते, मी काहीतरी बनवण्याचा त्याच्यातून प्रयत्न करते. आता तुम्ही जे पाहताय माझ्या वरी मागे ही जी कलरिंग केलेली आहे, हो हे हो आता लॉकडाऊन मधलं हो. हे मी माझ्या हाताने केलेलं आहे सगळं. वा. असे खूप छंद आहेत. वेळ वेळ अपुरा पडतो त्याच्यासाठी. वेळ असा म्हणजे काढून ठेवावा लागतो, आता कधी वेळ मिळेल, मला हे करायचंय, म्हणजे असं चालूच असतं अधून मधून आपले छंद जोपासणं चालूच असतं. वा. म्हणजे शाळा, संसार आणि त्या पलीकडे जाऊन छंद जोपासण्याचं काम देखील करतात. पण बऱ्याच जणांची शिकायत अशी असते की माझ्या मागे खूप काम आहे, मी काय छंद जोपासणार. तर आपण म्हणताय की मला छंद माझी पूर्ण करण्यासाठी मला आणखी वेळ पाहिजे. तर अत्यंत ही आनंदाची बाब आहे. मॅडम, आपण वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे अध्यापन करत असताना. हे इंग्लिश विषयाचं वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण आहे. मला असं विचारायचंय की प्रशिक्षणाचं अध्यापनामध्ये किंवा शिक्षकासाठी किती महत्वाचं आहे प्रशिक्षण? प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे. कसं आहे, रोजचं मग अध्यापन चाकोरीबद्ध होऊन जातं आणि मग रोजच्या रोज आपण एका चाकोरीत राहून शिकवतो, तेच तेच शिकवणं, तेच तेच ऍक्टिव्हिटीज. मग अधूनमधून जर असे शिक्षकांना जर मिळत राहिले तर नक्कीच त्यांच्यासाठी ते एक एक वेगळं काम करून जातं. समजा एक प्रकारे एनर्जी ड्रिंक टाईप, समजा काहीतरी असं थकल्यानंतर आपण चहा पितो, तसं रोजच्या चाकोरीबद्ध जीवनामधून थोडस बाहेर येऊन प्रशिक्षणामुळं एक नवीन चैतन्य निर्माण होतं आमच्या ह्याच्यामध्ये. आम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शिकवल्या जातात. वेगवेगळं विद्यार्थ्यांसाठी हे काम आपल्याला का करायचंय, विद्यार्थ्यांचा त्याच्यामुळं का विकास होऊ शकतो, कुठला विकास, कोणता व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो, कशा पद्धतीने तुम्हाला ते विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचंय, अशा पद्धतीने सगळं आम्हाला प्रशिक्षणामध्ये क्लिअर केल्याच्या नंतर आम्हाला शिकवण्याची आमची दिशा अजूनच क्लिअर होते आणि आपल्याला नेमकं कसं काम करायचंय हे सुद्धा अगदी छान म्हणजे स्पष्टपणे होऊन जातं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यामुळे खूप फायदा होतो. त्यामुळे प्रशिक्षण खूप नक्की. महत्वाचे आहेतच. नक्कीच. प्रशिक्षणातून बऱ्याचशा गोष्टी नवनवीन शिकायला मिळतात. आज आपण जिल्हा परिषद शाळा ताडपांगरी या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहात. घरही सांभाळता, संसारही सांभाळता. नोकरी आणि घर, नोकरी आणि संसार या गोष्टी आपण कशा पद्धतीनं किंवा या दोन जबाबदारी आपण कशा पद्धतीने हँडल करता किंवा सांभाळता? नोकरी आणि घर खरं तसं म्हणजे केली तरी सुद्धा स्त्रीला तिच्या संसाराच्या जबाबदाऱ्या ह्याच्यातून मुक्तता मिळू शकत नाही. त्यामुळं मला सुद्धा ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि मला तर छोटे छोटे दोन माझे म्हणजे एक मुलगा एक मुलगी आहे. त्याचप्रमाणे माझे मिस्टर गोविंद देशमुख हे सुद्धा शिक्षकच आहेत. त्यामुळे त्यांना म्हणजे माझ्या फील्ड मधल्या येणाऱ्या अडचणी, काय काम करावं लागतं हे सगळं त्यांना म्हणजे क्लिअर आहे. त्यामुळं ह्या नोकरी आणि घर ह्याच्यामध्ये मला माझ्या पतीची खूप मोलाची साथ आहे. ते मला कधीच एखाद्या म्हणजे स्त्री सारखं वागवत नाहीत, बायको सारखं वागवत नाहीत. आम्ही दोघंही समान काम करतो घरामध्ये सुद्धा. खरं सांगायचं जर झालं तर संसारामधलं किंवा घरातलं बरंचसं काम मीच त्यांच्याकडून शिकलेली आहे. त्याच्यामुळं मला एवढं टेन्शन येत नाही समजा घराच्या जबाबदारीचं वगैरे, कारण ते सांभाळून घेतात मला. नक्कीच. म्हणजे सरांची देखील मला या कार्यामध्ये आणि निश्चितपणे एखाद्या कर्तव्य स्त्रीच्या पाठीमागे तरी पुरुषांचा किंवा तिच्या पतीचा महत्वाचा वाटा असतो. त्या पद्धतीने वडिलांचा असतो, त्याच पद्धतीनं कुठंतरी आपल्या पतीचा देखील वाटा असतो. त्याच पद्धतीनं सर देखील आपल्याला मदत करतात आणि त्यामुळं होतात असं म्हणायला काही हरकत नाही. प्राचार्य गणेश शिंदे सर असं म्हणत आहेत की आपला शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो लक्षात ठेवण्यासारखा आहे. बहुतेक नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळं
मॅडम परत डिस्कनेक्ट झालेले आहेत. आपण त्यांना परत ओके, कदाचित फोन आला असेल त्यांना. मी अतिशय मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी मानतो जिजाऊ ज्ञानतीर्थ परिवाराच्या वतीनं. आणि इथून पुढे येणारे सर्व कार्यक्रम आपण सर्वांनी जरूर पाहावे. अशा सुंदर मुलाखती आपण या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण हा कार्यक्रम, जे इथून पुढे होणारे जे काही कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी बघावेत. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय, त्यामुळं वर्षा लोहट मॅडम आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. हो. मॅडम माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो सर. पण तुम्ही दिसत नाहीये स्क्रीनवरती. असं का? हा, जर अभि भैया तिथं असतील तर त्यांना मला रिक्वेस्ट पाठवा मला परत. आहेत का तिथे? अभिजित. हो हो आहेत. झालं ते कानात. फोन आला असावा. धन्यवाद शारदा सामाले मॅडम, साहेब आणि श्री लोट सर, कल्याण लोट सर, याबरोबरच दिगंबर भिशे सर, सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. कपिल होगे सर, किरण सर. मॅडम आपण दिसत नाही. चालेल, नाही दिसले तरी मग एक थोडस राहिलं असेल तर आपण घेऊन टाकू. कारण ठीक आहे मॅडम. मला तुम्ही दिसतायत. काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आलाय किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. चला असू द्या. काय आवाज येतोय ना माझा? हा, आवाज येतोय तुमचा. ठीक आहे, आपला कार्यक्रम अतिशय थोडा राहिलेला आहे. मला असा प्रश्न असा आहे की तुम्ही मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं, तुमचे मिस्टर देखील शिक्षक आहेत, तर त्याच अनुषंगानं नोकरदार स्त्री आणि नोकरदार पुरुष यांच्या कौटुंबिक जबाबदारीबद्दल आपलं काय मत? सर तर आपल्याला मदत करतातच, पण आपलं काय मत आहे की नोकरदार स्त्री आणि नोकरदार पुरुष यांच्या कौटुंबिक जबाबदारीबद्दल आपलं काय मत? नोकरदार स्त्री आणि नोकरदार पुरुष यांच्या जर घरच्या जबाबदाऱ्या पाहिल्या, कौटुंबिक जबाबदारी जी आहे ती समानच असली पाहिजे, मला तरी वाटते. म्हणजे एक स्त्री आहे, मग स्त्री आहे म्हणून मग तिनं सगळं केलं पाहिजे. मग मी पुरुष आहे, मी तासात मी बसून राहील सोफ्यावर आणि मला चहा आणून दे, अशा प्रकारच्या अवास्तव अपेक्षा कुठल्याही नोकरदार पुरुषांना एखाद्या नोकरदार स्त्रीकडून तरी ठेवली नाही पाहिजे. कारण तिला सुद्धा घरचं सगळं आवरून परत फील्डवर जायचंच असते, ती तिथं बसणार नसते. आणि त्यामुळं समानतेनं पार पाडल्या, सामंजस्यानं पार पाडल्या तर दोघांसाठी सुद्धा ते अतिशय सोपं जाईल, सोयीस्कर जाईल नोकरी करणं आणि घर सांभाळणं हे दोन्ही पण. त्यामुळं दोघांनी, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्या दोघांनी घरगुती जबाबदाऱ्या समानच पार पाडल्या पाहिजेत. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न असा आहे मॅडम की विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये पालकाची भूमिका किती महत्वाची किंवा पालकाची जबाबदारी किती आहे? शिक्षक तर त्याला शिकवण्याचं काम करतो, परंतु शिक्षक, विद्यार्थी आणि पालक ही त्रिसूत्री फार महत्वाची आहे. तर विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये पालकांची भूमिका किती महत्वाची आहे, त्याबद्दल आपलं काय मत? जसं शिक्षक खूप महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये, तसंच तेवढ्याच बरोबरीनं पालक सुद्धा खूप महत्वाचे असतात. कारण विद्यार्थी आपल्याकडं पूर्ण वेळ नसतो, शाळेचा जेवढा वेळ 6 तास तेवढा वेळ विद्यार्थी आपल्याकडे असतो. पण आणि तेवढ्या वेळेमध्ये विद्यार्थी पुस्तकी ज्ञान आपल्याकडून घेतो, परंतु जे व्यावहारिक ज्ञान आहे, जीवनाचं जे ज्ञान आहे, त्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे
त्या सगळ्या गोष्टी एखाद्या विद्यार्थ्याला त्या पालकाकडूनच शिकायला मिळतात. त्यामुळं पालकाची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की अं, पालकांनी त्यांच्या पाल्यांना अतिशय कॉन्फिडेंटली वाढवलं पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक कसा होईल हे त्यांनी विचार करून आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. पालकांमुळे त्यांच्या पाल्यामध्ये जीवन बघण्याचा दृष्टिकोन निर्माण होतो, विश्वास निर्माण होतो. त्याचप्रमाणे जो आत्मविश्वास आहे, आजूबाजूचं जे वातावरण आहे, परिसर आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण राहिलं पाहिजे ते सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून शिकायला मिळतं. त्यामुळे नक्कीच पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे. नक्कीच नक्कीच. म्हणून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी ही त्रिसूत्री फार महत्वाची आहे आणि या तिघांच्या माध्यमातून निश्चितपणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी साधला जातो. इंग्लिशचं अध्यापन आपण तर विद्यार्थ्यांचं घेताच, पण या व्यतिरिक्त कुठल्या स्पर्धा परीक्षा आपण शाळेमध्ये राबवता किंवा घेता? स्पर्धा परीक्षांमध्ये NMMS, त्याच्यानंतर स्कॉलरशिप, नवोदय, ह्या म्हणजे वरच्या लेवलच्या ज्या आहेत NMMS आणि स्कॉलरशिप, ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही घेत असतो. आणि जर ऑनलाईन सध्या ऑनलाईन आहे तर ऑनलाईन कुठली कॉम्पिटिशन असेल तर त्याच्यामध्ये आवर्जून आम्ही पार्टिसिपेट करत असतो. परीक्षामध्ये ह्या दोन्ही स्पर्धा परीक्षांची तयारी आमची अतिशय सुरेख चाललेली आहे. बराचसा अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे, बऱ्याचशा प्रश्नपत्रिका सोडवून झालेल्या आहेत विद्यार्थ्यांकडून. ऑनलाईन जरी आहे तरी सुद्धा आमचं काम अतिशय व्यवस्थितपणे सुरू आहे. नक्कीच नक्की. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधतो. मगाशी ज्या पद्धतीने मी विचारलं की पालकांची भूमिका विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये किती महत्वाची, त्याच पद्धतीनं समाजामध्ये शिक्षकाची भूमिका किती महत्वाची, एक शिक्षक म्हणून आपण काय सांगाल? निश्चितच शिक्षकाची भूमिका खूप महत्वाची आहे समाजामध्ये. कारण समाज सुधारला तर देश सुधारतो असं म्हणतो आपण. आणि हा भावी समाज, संपूर्ण भावी पिढी, भावी नागरिक आपल्या शाळेमध्ये सध्या आहे. त्यामुळं समाजामध्ये शिक्षकाचं स्थान खूप महत्वाचं आहे. कारण शिक्षकाने जर समर्पकपणे शिकवलं तर भावी पिढी ही तशीच बनेल. त्यामुळं शिक्षकांनी जे त्याचं समाजातलं स्थान आहे ते स्थान अतिशय प्रामाणिकपणे टिकवलं पाहिजे. पूर्वीच्या काळी म्हणजे गुरुकुल पद्धती होती. सगळे लोक त्यांना एक प्रकारे शिक्षकाला देव मानायचे. परंतु आताच्या काळामध्ये काही कारणास्तव शिक्षकाची जी म्हणजे भूमिका आहे ती थोडीशी बदलल्यामुळं थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा चेंज झालेला आहे. पण शिक्षकांनी त्याचं समाजातलं स्थान ओळखून त्याच्या जबाबदाऱ्या अतिशय प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत. नक्कीच नक्कीच. आपण असं म्हणतो की एक शिक्षक जर चुकला तर संबंध पिढी चुकते. शिक्षक नक्कीच अत्यंत महत्वाचा आहे हे आपल्या बोलण्याच्या माध्यमातून. शेवटचा प्रश्न असा आहे की जिजाऊ ज्ञानतीर्थ या शिक्षण संस्थेचं आपल्या जीवनामध्ये काय योगदान आहे? जिजाऊ ज्ञानतीर्थ मुळेच मी ह्या ठिकाणी तुम्हाला बोलू शकते आणि बाकीचे सगळेजण मला ऐकू शकताय असं मी म्हणेल. कारण जिजाऊ जर नसत्या तर नसते घडले शिवछत्रपती, अशी जी कविता आहे, तर मला वाटेल की जिजाऊ जर नसत्या, जिजाऊ ज्ञानतीर्थ जर नसतं तर मी सुद्धा घडले नसते. कारण एवढ्या तळमळीनं घडवणारे शिक्षक मला बाकीचे बाहेर कुठे मिळाले नसते. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा आहे नितीन लोहट सरांचा. कारण ही जी इंग्रजीच्या बळावर तुम्ही जी मुलाखत घेतली ती सगळी इंग्रजी मी नितीन सरांकडून शिकलेली. मी खूप लक्की आहे. कारण त्यावेळेला माझी पहिली बॅच होती जेव्हा जिजाऊ ज्ञानतीर्थ संकुल सुरू झालं होतं. म्हणजे एकदम सुरुवातीची बॅच 11वीला मी होते आणि त्यावेळेला जिजाऊ ज्ञानतीर्थची म्हणजे संस्था सुरू करण्यात आली होती नितीन सरांकडून. आणि त्यावेळेला आम्हाला नितीन सरच इंग्लिश शिकवायचे. मला तिथं ऍडमिशन घेतल्यानंतर सरांनी विचारलं होतं तुला किती मार्क आहेत 10वीला इंग्लिशला? मी म्हणलं 56. बाबा म्हणले काय नाही 56 म्हणल्यावर. परत अक्षर बघितलं, पहिली दुसरीच्या लेकर परत नेटवर्कचा प्रॉब्लेम आलेला आहे. आपण
परत त्यांच्याशी जोडला जाऊ. सध्या आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, आभाळ येते आणि या गोष्टीचा परिणाम देखील या इंटरनेटवरती होतो. विशेषतः रविवारी. हॅलो हॅलो, आवाज येतोय का सर? हा, येतोय, बोला मॅडम. हा, तर बोला, पुढे बोला मॅडम. त्याच्यानंतर अक्षर पाहिलं. हा, अक्षर पाहिल्यानंतर म्हणले पहिली दुसरीच्या लेकराचं चांगलं असेल म्हणले अक्षर तुझ्यापेक्षा. मग त्यावेळेला ठरवलं आपलं सगळी सुरुवात पहिली दुसरी इथूनच सुरू होणार आहे म्हणले. पहिली ते 10वी जरी माझं शिक्षण झाले, पण खरी पहिली दुसरी आता इथं सुरू होणार आहे म्हणलं माझी. आणि नितीन सरांनी स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन सगळ्या ह्या गोष्टी माझ्याकडून करून घेतल्या. आणि त्यामुळं म्हणजे जी एवढी अभ्यास कसा करायला पाहिजे, कसं नाही, हे सगळं मी जिजाऊ ज्ञानतीर्थ मध्ये शिकले. इंग्लिश तर पूर्णतः नितीन सरांमुळेच माझी एवढी चांगली आहे मी म्हणेल. कारण नितीन सरांमुळेच इंग्लिश काय असते अंडरस्टँडिंग झाली, निबंध लिहायला लावायचे, अनेक ऍक्टिव्हिटीज तेव्हा ते घ्यायचे आमच्याकडून करून. आता जरी ऍक्टिव्हिटीज आहे, परंतु सरांनी तेव्हाच आमच्याकडून खूप ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या होत्या. आणि त्यामुळं माझी इंग्लिश तिथं सुधारलेली आहे. आणि मला 12वीला तिथं 80 मार्क आहेत जिजाऊ ज्ञानतीर्थ मध्ये. म्हणजे बघा, 56 मार्कावर मी 80 मार्कावर आले. जोक नाही ते म्हणजे माझ्यासाठी, ग्रामीण भागातल्या एखाद्या मुलीसाठी. तर ह्याच्यामध्ये संपूर्ण वाटा स्वतः नितीन सरांचा आहे. नितीन सरांनी आम्हाला तर शिकवलंच, परंतु त्यांच्यासोबत वहिनींचं पूर्ण लक्ष होतं. मावशी म्हणजे आम्ही मावशीच म्हणतो, पूर्ण लक्ष होतं. दादाचं पूर्ण लक्ष होतं. दादा एकदा आले होते भेटायला. किती टक्के मार्क पडणार आहेत म्हणले तुला? मी लिहून ठेवलं होतं दरवाजावर कुठंतरी. ते बघून मला दादा म्हणले किती टक्के मार्क पडणार आहेत तुला? मी म्हणलं 85% पडणार आहेत. म्हणजे 85%, बाकीचे 15% कुठे गेले म्हणले. त्याच्यामुळे म्हणले असं 85% पडणार. हॅलो, बोला मॅडम, बोला बोला. हॅलो. मग म्हणजे फक्त शिकवूनच विद्यार्थी घडत नसतो, तर आजूबाजूचं जे वातावरण आहे आणि आपल्यामध्ये जी जिद्द निर्माण करण्याचं, स्वप्न बघण्याचं जे वातावरण आहे, ते वातावरण मला जिजाऊकडून मिळालं. आणि त्यामुळेच मी आज एक चांगली उत्तम शिक्षिका बनू शकले असं मी म्हणेल. जिजाऊचा खूप मोठा वाटा आहे माझ्या जीवनामध्ये. नक्कीच नक्कीच. कारण आपण बघतो की ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी असतात, प्रचंड मेहनत करणारे विद्यार्थी असतात. त्यांच्याकडे मेहनत करण्याची खूप मोठी शक्ती असते, ताकद असते आणि ते कुठलीही गोष्ट साध्य करू शकतात. पण त्यांना योग्य प्रकारचं जर मार्गदर्शन मिळालं तर निश्चितपणे त्यांच्या जे काही ध्येय आहे, जे काही स्वप्न आहे, निश्चितपणे ते पूर्ण करू शकतात. पण त्यांना ते मार्गदर्शन, त्याचा जो मार्ग आहे तो सांगणारा कुठंतरी मार्गदर्शक मिळणं गरजेचं आहे. जिजाऊ ज्ञानतीर्थच्या माध्यमातून तो आपल्याला मार्ग मिळालेला आहे. आणि तुम्हाला जसं जिजाऊ ज्ञानतीर्थाबद्दल अभिमान आहे, तसं आम्हाला देखील आपल्याबद्दल, जिजाऊ ज्ञानतीर्थच्या सर्व विद्यार्थ्याबद्दल आणि आपल्याबद्दल प्रचंड अभिमान आहे. आज आपली मुलाखत ऐकून आपल्याशी संवाद साधून खूप छान वाटलं. आणि एक शिक्षक कशा पद्धतीने समाजामध्ये बदल घडू शकतो ठरवलं तर, आणि विद्यार्थ्यांना आपलं करू शकतो, हे आपल्या बोलण्याच्या माध्यमातून या ठिकाणी मला जाणवलं. शिक्षकाबद्दल, गुरुबद्दल, आपल्याबद्दल, विशेषतः आपल्याबद्दल मला असं मला वाटतं की गुरु आयुष्य घडवणारा, गुरु परंपरेची शान, चिमण पाखरांच्या हृदयी, शिक्षक अमृताचे पान. त्याच पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक अमृताचं पान होऊन आज विराजमान आहात. आज एवढे विद्यार्थी आपल्या अध्यापनाची वाट बघतात, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक शिक्षकासाठी ही एक खूप मोठं एक बक्षीस आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. तर ते आपण या ठिकाणी मिळून आहे. विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपलेपणाचं घर केलं. हे कधी होतं की जेव्हा शिक्षक त्या तळमळीने शिकवतात, एकरूप होऊन विद्यार्थ्यांना शिकवतात, तेव्हा ह्या गोष्टी घडतात. आणि ह्याच गोष्टी आपण समाजामध्ये, शाळेमध्ये आपल्या घडवण्याचं काम. निश्चितपणे आज आपल्याशी बोलून खूप
आनंद वाटला आणि आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की आमची विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन रेडिओवरती गेली आणि संपूर्ण जिल्हाभरामध्ये या ठिकाणी गेलेला आहे. तर मी तुमचं जिजाऊ धन्यवाद मानतो, कारण आज आपण वेळात वेळ देऊन हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला, आम्हाला आमच्याशी संवाद साधला. याबरोबरच आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण सर्वांनी वेळ काढून 1-1.25 तास ऐकलेला आहे. कुठेही आपण गेलेलो नाही, सर्वजण एका जागेवरती थांबला. त्याबद्दल सर्व मित्रांचे, आज कार्यक्रम बघणाऱ्या सर्व गुरुजनांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे देखील मी जिजाऊ ज्ञानतीर्थ परिवाराच्या वतीनं सहर्ष आभार मानतो. आणि पुढच्या रविवारी देखील आपण अशाच एका माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी हा कार्यक्रम पुन्हा एकदा ऐकायचा आहे. पुढच्या रविवारी नवीन विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत आणि नवीन माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार. तेव्हा पालकांना विनंती आहे, आपण प्रत्येक रविवारचा हा कार्यक्रम जाणून घ्या आणि शिक्षकांनी देखील याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. तेव्हा आपण पुढच्या रविवारी भेटूया, तोपर्यंत थांबूया. सर्वांनी काळजी घ्या. थँक्यू. धन्यवाद वर्षा लोहट मॅडम आणि सर्व पाहणाऱ्यांचे, कमेंट करणाऱ्यांचे सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी जिजाऊ ज्ञानतीर्थ परिवाराच्या वतीनं सहर्ष आभार मानतो. थँक्यू.